बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महायुती संदर्भात मुंबईतल्या राजकारणातून। मुंबईत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या भाजप शिंदे सेनेत फूट पडणारी एक घटना घडली। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। या ठिकाणी भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होती। आज सकाळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या। आतापर्यंत ठाकरे गट 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देऊन शिंदे गटाला ढिंचत होता। मात्र आपल्या मित्रपक्षानेच अशा घोषणा दिल्यामुळे साहजिकच शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतापले। महायुतीतले तिघ भाऊ अत्यंत घट्ट आहेत, संवाद चांगला आहे, एकमेकात प्रेम आहे। खाली मुलात थोडी बहुत कुरबुर होते, त्याचा महायुतीवर काहीच परिणाम होणार मी काय म्हणले, एखाद्याने भावनाच्या भरात घोषणा दिली त्याला समजून सांगतील ना भाजपचे नेते। आमच्या पक्षाकडून तर असं काही झालं नाही ना। पेरलं ते उगवत असतं, यांनीच पेरलेलं यांच्या समोर ते उगवलेलं आहे। 50 खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते। मधल्या काळामध्ये आमचे मराठवाड्यातल्या हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती, 50 खोके एकदम ओके। आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही। या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुस्कर विरुद्ध पूजा कांबळे, शिंदे सेनेच्या पूजा कांबळे अशी लढत आहे।